नमस्कार मित्रांनो, OTP न घेता तुम्ही चेक करू शकता आपल्या लेबर कार्डला कोणता नंबर लिंक आहे. सोबतच तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता आपलं लेबर कार्ड बनलेलं आहे किंवा पेंडिंग मध्ये पडलेलं आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे किंवा रिजेक्ट झालेलं आहे, ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. हे कसे करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी दोन ऑप्शन आहे चेक करण्यासाठी. मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन नंबरने चेक करू. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. आणि दुसरा आहे आधार नंबर. सुरुवातीला मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो, जो की MH पासून सुरू होतो. त्यानंतर गेट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी शो होईल. त्यानंतर तालुका, जिल्हा आणि या ठिकाणी सबस्क्रिप्शन मध्ये ऍक्टिव्ह आहे म्हणजेच हे लेबर कार्ड बनलेलं आहे. या ठिकाणी इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर ते लेबर कार्ड रिन्युअलला आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्डने आपण चेक करू. या ठिकाणी मी आधार नंबर टाकून घेतो. त्यानंतर गेट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची संपूर्ण माहिती आलेली आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, आधार नंबर आणि आपल्या लेबर कार्डला जो नंबर लिंक आहे तो नंबर, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि हे लेबर कार्ड बनलेलं आहे म्हणजेच ऍक्टिव्ह आहे सबस्क्रिप्शन. या ठिकाणी मी दुसरा आधार नंबर टाकून दाखवतो, जे की रिन्युअलला आलेला आहे. त्यानंतर गेट डिटेल वर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सबस्क्रिप्शन मध्ये इनऍक्टिव्ह म्हणजेच हे लेबर कार्ड रिन्युअलला आलेलं आहे. त्यानंतर जे लेबर कार्ड पेंडिंग मध्ये आहेत ते या ठिकाणी आपण चेक करू. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि गेट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ज्यांचे लेबर कार्ड पेंडिंग मध्ये आहे त्यांचे सबस्क्रिप्शन मध्ये आपल्याला काही दाखवणार नाही, इनऍक्टिव्ह दाखवणार नाही, ऍक्टिव्ह दाखवणार नाही, काहीच दाखवणार नाही. त्यानंतर ज्यांचे लेबर कार्ड रिजेक्ट झालेले आहेत ते चेक करू. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर गेट डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नो रेकॉर्ड फॉन्ट येत आहे, याचा अर्थ हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. हा फॉर्म आपल्याला परत टाकावा लागणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.